आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत गिरीजा आणि त्याचबरोबर देवकी दोघेही जंगलात आता त्या किसनच्या तावडीत सापडलेले आहेत. आणि त्यामध्ये पण किसन कसं आहे ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. किसन मात्र बंदूक रोखून दोघींच्या समोर उभा आहे. तेव्हा गिरीजा तिथे आहे. गिरीजा म्हणते की हो त्यांना नका काय करू, मी आहे ना, मी आहे तुमच्या समोर, इथे माझ्याशी बोला, त्यांना नका काय करू, असं गिरीजा त्या किसनला म्हणत असते. आणि तेवढ्यातच जोरात हाताचा धक्का देते आणि ती जी बंदूक आहे ती खाली पडते. तेव्हा किसन ती बंदूक घेण्यासाठी तिथे समोर येत असतो. आणि जेव्हा किसन बंदूक घेण्यासाठी समोर आलेला असतो त्याच वेळी गिरिजाने त्याला लाथ मारलेली असते आणि पाठीमागून आता श्रीमंत आलेला असतो आणि श्रीमंतने ते बंदूक उचलून आता किसनला रोखलेली असते किसनवरती. आणि तेव्हा मात्र जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात नेमकं त्याच वेळेस आता गिरिजाला आणि देवकीला इकडे श्रीमंतने सांगितलेलं आहे जा तू पळून जा इथून, गिरिजा तुम्ही दोघीजणी जा, मी बघतो याचं काय करायचंय ते, असं म्हणत आता श्रीमंतने बंदूक रोखून धरलेली आहे. तेव्हा किसन म्हणत असतो की लय महागात पडेल तुला. आता श्रीमंत कोण आहे हे एवढं चांगलं माहिती असूनही तो गुंड त्याला म्हणतोय की महागात पडेल, कारण श्रीमंतची आई एवढी डेंजर आहे, अख्ख्या तुळजापुराला पुरून उरते, नागेश्वर सुद्धा तिला घाबरून असतो. आणि आता हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी काय घडत आहेत हे मात्र समोर आलेलं असतं. आणि त्याच वेळेस या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता उर्वशी आणि नागेश्वर दोघंही बोलत असतात. उर्वशी नागेश्वरला म्हणत असते की काहीच उपयोग झालेला नाही आहे, जे सगळं काय तुम्ही केलं आहे ना याच्यामध्ये तुम्ही स्वतःच अडकले गेलेले आहात, कारण त्या गिरिजाला एवढी सूट द्यायची काहीही गरज नव्हती आणि तुम्ही ते केले, गिरिजाला सूट दिलेली आहे. तेव्हा मात्र उर्वशी तिथं नागेश्वरला बोलते हे सगळं तुमच्यामुळे झालंय, तुम्ही जर त्या गिरिजाशी अशा पद्धतीने नसताना वागला तर हे झालंच नसतं. तेव्हा नागेश्वर म्हणतो की माझ्या डोक्यात प्लॅन आहे, त्या पद्धतीने आता गोष्टी करायच्या आहेत. आता मला असं वाटतंय की ती देवकी आणि गिरिजा ही जर सापडली तर त्या देवकीला जगाच्या समोर आणायचं आणि सगळ्यांच्या समोर तिच्या सह्या घ्यायच्या, त्यामुळे लवकरात लवकर ती सापडणं गरजेचं आहे. उर्वशी खरं तर किती चालाक आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. पुढं काय होणार आहे हे पण माहिती आहे की ही उर्वशी तिने तिच्या मोबाईलवरती कुशलकडे असलेला व्हिडिओ सुद्धा पाठवून घेतलेला आहे आणि कुशलकडे असलेल्या व्हिडिओमुळं ती नागेश्वरला शेवटी अडकवणार आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर इकडे नागेश्वर उर्वशीला म्हणत असतो की बघा तुम्ही कसा प्लॅन करतोय ते, ज्याच्यामध्ये पूर्णपणे हा अडकला जाणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता किसन आणि ते बाकीचे गुंड एकत्र येतात. काय झालं, सापडलं का, कोण होतं तिकडं? तेव्हा तो म्हणतो की ती एक त्याच्या गिरिजाचीच त्या मुलगी होती, मैत्रीण होती, तिनेच ओरडून दंगा घातला होता आणि ती गेली, आता कुठे पळाली काही कळलंच नाही आहे. त्यानंतर या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग नागेश्वर म्हणतोय की मी काय सांगतोय ऐकायचं, आता त्या दोघींना कुठे लपून राहतात ना ते बघायचं, अजिबात त्यांना मारायचं नाही. किसन म्हणत असतो की अहो साहेब मी करतो ना काम. नागेश्वर म्हणतो की तुला काम कोणी दिले, मी दिले ना, आता मी सांगतोय त्यांना मारायचं नाही, फक्त त्या कुठे लपून राहत आहेत, काय करतायत, या सगळ्या गोष्टींचा पत्ता मला द्यायचा, असं आता किसनला सांगितल्यानंतर किसन म्हणतो की चालेल. मग इकडे उर्वशी म्हणते की आता काय झालं. नागेश्वर म्हणतो की आता देवकीला सगळ्या जगासमोर आणायचं आणि त्याचबरोबर तिला धमकवून इकडे त्या प्रॉपर्टी पेपरवर सगळ्यांच्या समोर सह्या घ्यायच्या. हा सगळा नागेश्वरचा प्लॅन आता चाललेला आहे आणि त्या पद्धतीने नागेश्वरने वागायचं ठरवलं. आणि मग मात्र आता उर्वशी म्हणते म्हणजे नक्की काय आहे तुमच्या डोक्यात, पण ती का सह्या करेल, तर तिला ब्लॅकमेल करायचं, तिनं जर सह्या केल्या नाहीत तर गिरिजाचं काही खरं नाही आहे, गिरिजाला संपून टाकेल अशी धमकी तिला द्यायची आणि तिच्या सह्या घ्यायच्या आणि गिरिजाला लपवून ठेवायचं तोपर्यंत, असा नागेश्वरचा सगळा प्लॅन चाललेला असतो. गिरिजा आणि त्याचबरोबर देवकी आता गिरिजाच्या घरी पोचलेले असतात आणि नेमकं आता तिथे श्रीमंत सुद्धा येतो. गिरिजा म्हणते की बरं झालं, पण अरे आपली विशाखा कुठे आहे, विशाखाला बघ बरं तू, जा श्रीमंत, आता त्या गुंडांनी तिला काही केलं तर. श्रीमंत म्हणतो की काही गरज नाही आहे ग गिरिजा, तुला माहिती आहे ना तुमची मैत्रीण किती स्ट्रॉंग आहे, ते अख्ख्या त्या गुंडांना पुरून उरेल. तेवढ्यातच विशाखा तिथं पोहोचते आणि विशाखा म्हणू लागते नको पाठवूस यांना,
ते गुंड यांना हातापाया पडून दया करायला लागले तर घेऊन जा म्हणतील मला. श्रीमंत म्हणतो, त्या दिवशी त्या माणसाला पैसे दिले म्हणून तुम्ही काय असं करणार आहात का त्या चोराला? अहो काय बोलताय हे सगळं? आणि मग मात्र विशाखा हे सगळं बोलते आणि श्रीमंत मात्र तिच्याकडे पाहत असतो. आणि श्रीमंत म्हणतो, बाद झालं. तेव्हा गिरिजा म्हणते की बरं श्रीमंत दादा, मी काय सांगते ऐक, तुम्ही दोघांनी पाठीमागून ये जा करा, पाठीमागच्या दरवाजाने, सहसा तिकडे कोणी फिरकत नाहीये. आणि विशाखा, आमच्या दोघींच्या जेवणाची सोय तू कर. रुद्र येईपर्यंत आपल्याला हे सगळं सांभाळावं लागणार आहे. एकदा का रुद्र आले की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. बर, दुसरी महत्वाची गोष्ट, श्रीमंत तू रुद्रला फोन कर आणि आईंची तब्येत कशी आहे ते विचार. मग रुद्रला फोन करायला सांगितला जातो आणि त्या दोघांनाही जायला सांगितलं जातं. बरं, जाताना हे कुलूप आहे ते दरवाजाला लावून जायचं हे सुद्धा सांगितलं जातं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता हे दोघंही दाराला कुलूप लावतात आणि नेमका किसन तिथपर्यंत पोहोचलेला असतो. किसन जेव्हा तिथे येतो तेव्हा मात्र तो वाकून पाहतो की ही कुठे लपलेली आहे. आता किसनला कळतं की गिरिजा कुठे आहे ते. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे गिरिजा आणि देवकी दोघीही तिथं असतात. आणि मग गिरिजा देवकीला पाणी प्यायला देते. आणि मग देवकी म्हणते की अगं हे सगळं एवढं तू का करते? तुला माहिती आहे का तू कुठल्या माणसाशी पंगा घेतलाय? गिरिजा म्हणते, हो माहिती आहे मला. मग तू का केलंस एवढं सगळं? त्यावरती गिरिजाचं असं म्हणणं असतं की मला तुम्ही स्वार्थी समजा, मी हे सगळं स्वार्थासाठी केलंय. मग मात्र इकडे वासंती देवकी म्हणते म्हणजे? मग गिरिजा सांगायला सुरुवात करते, या नागेश्वर घोरपडेने माझ्या बाबांना मारलंय, माझ्या बाबांचा खून केलाय, माझ्या आयुष्यातलं माझ्या जवळची व्यक्ती त्याला फसवलंय. त्याचबरोबर नागेश्वर घोरपडेंचा मुलगा रुद्रप्रताप घोरपडे माझा नवरा. रुद्रचा एवढा नागेश्वर जीव आहे ना की रुद्र कधीच नागेश्वरच्या विरोधात जायला तयार नाही. कितीही त्यांना आम्ही सांगितलं तर ते कधीच ऐकणार नाहीयेत, कारण रुद्र हे नागेश्वरला देवमाणूस समजतात. पण नागेश्वर घोरपडे कसं आहे ते आपल्याला माहितीच आहे. आणि मग गिरिजाला हे सगळं आठवत असतं, तिच्या बाबांना मारलेलं असतं. आणि हे गिरिजाला कसं कळलेलं? सुरुवातीलाच तिला शंका आलेली होती. आणि जेव्हा तिला कळलेलं असतं तेव्हा मात्र ज्या पद्धतीने हे सगळं समोर येतं, मग गिरिजा सांगू लागते की ह्या सगळ्या गोष्टी या नागेश्वर घोरपडेने केलेल्या आहेत. कारण माझ्या वडिलांच्या बाबतीत, माझ्या नवऱ्याच्या बाबतीत, आणि एवढंच काय तर हा नागेश्वर घोरपडे शांत राहणारा माणूस नाहीये हे सुद्धा गिरिजाला चांगलंच माहिती असतं. आणि गिरिजा म्हणते या स्वार्थासाठी, कारण रुद्रचा जीव त्याच्या बाबांवर आहे, पण रुद्र तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो. जर का तुम्ही या सगळ्या गोष्टींची कबुली दिली तर रुद्रला नक्कीच पटेल की काय झालेलं आहे, असं सगळं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे रुद्र, आईसाहेब तुमची औषधं आणलेत असं म्हणत वासंतीच्या रूममध्ये आलेला असतो. वासंती जेव्हा म्हणते की रुद्र औषधं, रुद्र म्हणतो की हो. आणि मग जेव्हा रुद्र पाहतो तर समोरच त्याला प्रभास दिसतो. रुद्र एवढा खुश होतो. रुद्र म्हणतो की प्रभास काका तुम्ही? तेव्हा मात्र वासंती म्हणते की हो. रुद्राला खूप आनंद झालेला असतो. रुद्रने प्रश्नांचा भडीमार सुरू केलेला असतो. प्रभास काका तुम्ही कुठे होता? काय झालेलं सगळं? तुम्ही आता कसे आहात? या सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत असं इकडे विचारलं जात असतं. आणि तेव्हा मात्र ह्या सगळ्या गोष्टींमुळंच आता सत्य समोर येऊ लागलेलं असतं. रुद्र मात्र म्हणत असतो की नाही मला कळत नाहीये हे सगळं काय चाललंय. तेव्हा प्रभास म्हणतो की हो सांगतो मी तुला, जरा शांत हो, असं इकडे प्रभास सांगू लागतो. आणि तेव्हा मात्र आता रुद्र म्हणत असतो की खरंच प्रभास काका कसे वाचलात तुम्ही? वासंती म्हणते अरे शांत हो जरा, त्यांना तरी बोलायला वेळ दे. इकडे देवकी आणि त्याचबरोबर गिरिजा बोलत असतात. गिरिजा शांत असते. गिरिजाला कळत नाहीये की हे सगळं काय चाललेलं आहे. आणि तेव्हा मात्र गिरिजाच्या कानामागे असलेली ती जन्मखून आहे ती देवकीला दिसते. देवकी ती जन्मखून पाहते आणि तिला आठवतं नक्की या सगळ्या मागे काय आहे. मग देवकीला सगळं आठवतं की जेव्हा मंदिरात म्हणजे तिकडे जंगलामध्ये गिरिजा दिसलेली तेव्हा मात्र तिने तिलाच छकुली अशी हाक मारली आणि छकुली म्हणत ती बोलत होती. त्याचबरोबर गिरिजा म्हणते की हा माझा स्वार्थ आहे, कारण मला
रुद्रच्या समोर नागेश्वरचा खरा चेहरा आणायचा आहे. ह्याच एका स्वार्थासाठी मी तुमची मदत करते. पण त्यावेळेस मात्र इकडे पाहायला मिळतं की आता गिरिजाच्या जन्मकुनेकडेच लक्ष इकडे देवकीचं आहे आणि देवकीच्या डोक्यात एकच विचार सुरू आहे की ही माझीच मुलगी आहे. काहीही झालं तरीही ही माझी मुलगी आहे आणि हे तिच्या लक्षात आलेलं असतं ही माझीच छकुली आहे. म्हणून तिच्यासोबतचे लहानपणीचे क्षणसुद्धा देवकीला आठवू लागतात. इकडे गिरिजा बोलत बोलत उठते आणि म्हणत असते की नागेश्वर घोरपडे कसा माणूस आहे हे तर माहितीच आहे. त्यावर देवकीसुद्धा तिला म्हणालेली असते की हो, त्या माणसाने आणखी किती आयुष्य उद्ध्वस्त केलेत आणि कोणाकोणाबरोबर काय काय केलंय हे त्यालाच माहिती. कारण तो माणूस वाटतो तेवढा साधा बोळा तर नाही आहे. कारण त्या माणसाने आजपर्यंत ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या खूप मोठ्या आहेत. इकडे तेवढ्यातच नागेश्वरचा आता रुद्रला व्हिडिओ कॉल आलेला असतो आणि रुद्र म्हणतो की आबासाहेबांचा व्हिडिओ कॉल आलाय. चला, आबासाहेबांना खूप बरं वाटेल. प्रभास काका, तुमच्याबद्दलची गुड न्यूज मी आबासाहेबांना देतो. हे ऐकल्यानंतर खरं तर या दोघांनाही धक्का बसलेला असतो, म्हणजे वासंतीला आणि प्रभासला. आणि बरोबर प्रभास व्हिडिओ कॉलमधून बाजूला जातो आणि इकडे नागेश्वर मात्र म्हणत असतो की नक्की काय झालं. म्हणजे चिरंजीव एवढे खुश होते कारण नागेश्वरला तो सांगणार असतो की काय झालेलं आहे. इकडे देवकी उठते आणि छकुली छकुली म्हणून हाक मारू लागते. गिरिजा म्हणत असते काय बोलताय तुम्ही, मी नाहीये तुमची छकुली. मी खरंच सांगते की मी तुमची छकुली नाहीये. देवकी म्हणत असते तू माझी छकुली आहे बघ, सेम टू सेम जन्मखून आहे. अशी जन्मखून माझ्या छकुलीच्या कानामागे होती आणि अगदी तशीच जन्मखून आत्ताही आहे. हे ऐकल्यानंतर खरं तर गिरिजा म्हणते की मान्य मला तुमच्या मुलीला भेटण्याची ओढ आज खूप आहे, पण मी तुमची मुलगी नाही आहे. म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण अहो मी ही फोटोत जी बाई आहे ना तिची मुलगी आहे. मी तुमची मुलगी कशी असू शकेल. असं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र इकडे देवकीचं म्हणणं असतं माझ्या मुलीच्या कानामागे ही अशी जन्मखून आहे आणि माझी मुलगी आहे ना, मला खात्री आहे ती तूच आहे. एका आईला तिचं मन सांगतंय ना. पण गिरिजा मात्र म्हणत असते की नाही, हे बघा मावशी, तुम्हाला वाटतंय तसं. तेव्हा देवकी सांगू लागते की तुला आठवतंय का, त्यावेळेस सुद्धा मी अशाच पद्धतीने तुला छकुली म्हणून हाक मारली होती. माझं मन आहे ना ते मला कधीच खोटं नाही बोलणार. तेव्हा गिरिजा म्हणते की कसं हे बघा, मला माहिती आहेत सगळ्या गोष्टी, पण आत्ता मी तुम्हाला सांगते ना की मी तुमची मुलगी नाही आहे. इकडे प्रभास आणि त्याचबरोबर रुद्र म्हणतो आईसाहेब तुम्ही असं नाटक का केलं आणि कशासाठी, नक्की काय होतं या सगळ्या मागे. तेव्हा प्रभास सांगू लागतो की तुझ्या आबासाहेबांना मी इथं आहे हे सांगू नये म्हणून. रुद्र म्हणू लागतो पण आबासाहेबांना तर आनंदच झाला असताना या गोष्टीचा. तेव्हा मात्र हे दोघंजण म्हणू लागतात की नाही, कारण तुझ्या आत्याला कधीच आनंद होणार नाही. मला टेकडीवरच्या कड्यावरून ढकलणारी तुझी आत्याच आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र आता गिरिजा आणि त्याचबरोबर देवकी इकडे आहेत. गिरिजा देवकीला सांगत असते अहो काय बोलताय तुम्ही, ही बघा ही फोटोतली आई आहे ना, ही माझी आई आहे. मी तर लहानाची मोठी झाली आहे माझा छोटा भाऊ मोनूसोबत, आणि या सगळ्या गोष्टी मी माझ्या स्वतः केलेल्या आहेत. त्यामुळे नाही, तुमचा गैरसमज होतोय. मान्य मला अशी जन्मखून वगैरे हे कितीतरी मुलींच्या कानामागे असेल ना, तेवढ्यावरून तुम्ही नाही म्हणू शकत की मी तुमची मुलगी आहे. कारण तिचं असं म्हणणं असतं की मी दत्तू लोखंडे नर्सची मुलगी आहे आणि त्यातच लहानाची मोठी झाली. देवकी म्हणते हे बघ ठीक आहे, पण मला एक गोष्ट माहिती आहे, ती म्हणजे की माझं मन मला सांगतंय की तूच माझी मुलगी आहे. आणि त्याचबरोबर आता गिरिजाला मात्र प्रश्न पडलेला असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता रुद्रचा मोबाईल जो आहे नागेश्वर घोरपडेने देवकीकडून आणलेला असतो, तो रुद्रचा मोबाईल आता चालू केला जातो आणि त्याच्यामध्ये आता व्हिडिओ बनवून ठेवलेला असतो आणि तो व्हिडिओ नेमका हाती लागलाय प्रभासने बनवलेला, तो या उर्वशी आणि नागेश्वरच्या. त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं की इकडे नागेश्वरने त्या अंगद महाजन आणि देवकी महाजन या दोघांनाही मारून टाकलेलं आहे आणि त्यांची प्रॉपर्टी लुबाडलेली आहे. अंगद महाजन आणि देवकी महाजन त्यांची एक मुलगी आहे आणि ती मुलगी या प्रॉपर्टीची मालकीण आहे आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून
ती मुलगी हे तुझी बायको गिरीजा आहे असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि आता मात्र नागेश्वर एवढे दिवस झालं त्या मुलीच्या शोधात होता. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ही गिरीजा आहे हे सत्य आता नागेश्वरला कळलेलं असतं. नागेश्वरला आता खूप राग आलेला असतो. आता गिरीजाला संपवलं पाहिजे, कारण जर का देवकीला कळलं ही तिची मुलगी आहे तर आपल्या हातात काहीच राहणार नाही एवढंच लक्षात आलेलं असतं. त्यानंतर नागेश्वर त्याच्या गुंडांना घेतो आणि कारण त्याला किसनने सांगितलेलंच आहे की ह्या दोघी कुठं लपलेल्या आहेत. गुंडांना घेतो आणि तो स्वतःच्या घरी जातो, म्हणजेच गिरिजाच्या घरी जातो आणि त्या दारावरती वाजवायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र समोर येतं ते म्हणजेच काहीही झालं तरीही गिरिजा आतमध्ये आहे. देवकीला ती खाऊ घालतीये. दरवाजा जोरजोरात वाजत आहे. गिरिजाला कळत नाहीये की आता करू काय, कारण हा तर नागेश्वर आलेला आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आता गिरिजा देवकीला घेऊन मागच्या दरवाजाने कशी पळून जाईल आणि नागेश्वरची वाट लावेल हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.